आपण बघताय विदर्भ एक्सप्रेस आणि आता विदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर धावती नजर। राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्यापारी मिरचीची 15 ते 16 रुपये किलोच्या दराने खरेदी करतायत। जिल्ह्यातील मिरची पट्टा असलेल्या कोठारी, तोहोगाव, राजुरा, परसोडी, लाठी, चनाखा या गावांमध्ये मिरचीचं उत्पादन चांगलं झालंय, पण व्यापारी काही 1,500 ते 1600 क्विंटलच्या वर भाव द्यायला तयार नाहीयेत। त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पूर्ण हवालदिल झाल्याचं चित्र आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 15 पैकी बंद असलेले 4 तूर खरेदी केंद्र आजपासून सुरू होत आहेत। सरकारने तूर खरेदीची मुदतवाढ दिल्यावर यवतमाळ आणि बाभळगाव, आर्णी आणि राळेगाव या केंद्रांवर विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मार्फत तूर खरेदी केंद्र सुरू होती। मात्र ही केंद्र जिल्हा मार्केटिंग विभागाकडे वर्ग करण्यात आल्यानं कागदोपत्री आणि तांत्रिक अडचणीत अडकली होती। पण 4ही केंद्र आज सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली असून शेतकऱ्यांची तूर खरेदीची प्रतीक्षा आता संपणार आहे। तिकडे अमरावतीमधून आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा लावणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाडी टाकल्यात। जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 3 ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 12 आरोपींना ताब्यात घेतलंय। तसंच त्यांच्याकडनं जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सट्टा लावून कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सट्टा लावत असल्याचं समोर येत आहे। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची 360वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यानंतर सर्व महापुरुषांना वंदन करून ऋषी संकुल इथल्या संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचं विसर्जन केलं गेलं। जिल्ह्यातले विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते या रॅलीमध्ये उपस्थित होते।